नमस्कार मित्रांनो, आज आपण ईशे कंपनीच्या POS मशीन म्हणजे पॉइंट ऑफ सेल या मशीनबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। तर हे मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या रिटेल स्टोर्समध्ये, रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये, सलून्स अँड स्पामध्ये किंवा छोट्या मोठ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये आणि मॉलमध्ये सुद्धा वापरले जातं। यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन थ्रू प्रोसेस पेमेंट्स, मॅनेज इन्व्हेंटरी, ट्रॅक सेल्स डेटा आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट आणि नेटवर्किंग ब्राउजिंग पण करू शकतो आहे। हे पॉज मशीन 15 इंचेस टच स्क्रीन सहित येतं आणि ही टच स्क्रीन जी आहे ती ट्रू फ्लॅट कॅपॅसिटिव्ह आहे। अतिशय छान, म्हणजे टच जसं आपण मोबाईलला टच करतो किंवा आपल्या इतर टच स्क्रीनचा वापर करतो अशा पद्धतीची ही स्क्रीन आहे। याचा वापर आपण रेग्युलर डेस्कटॉपसारखाही करू शकतो, म्हणजेच टच स्क्रीनचाही वापर करू शकतो आणि रेग्युलर कीबोर्ड माऊस जरी जोडला तरी त्याचा वापर अतिशय छान पद्धतीने होऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण आपल्या बोटाचा वापर करून कोणताही आयकॉन किंवा डेस्कटॉपवरती असणारं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ओपन करू शकतो आहे आणि इझिली क्लोज किंवा बंदही करू शकतो आहे। याच्यामध्ये आपण इंटरनेट ॲक्सेस करू शकतो आहे किंवा आपलं टॅलेचं किंवा इतर ॲप्लिकेशनचा डेटाही ओपन करून आपलं काम अतिशय इझिली आणि युजर फ्रेंडली करू शकतो आहे। तर अशा पद्धतीचं हे ईशे कंपनीचं पॉज मशीन म्हणजेच पोस्ट ऑफ सेल हे मशीन जर बघितलं तर ह्याचा जो पॉवर ॲडॅप्टर आहे तो 12 व्होल्ट 5 एम्पियर म्हणजे 60 वॅटचा पॉवर ॲडॅप्टर आहे आणि त्याला असणारे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस काय काय आहेत याच्याबद्दल पण आपण हा जरा थोडासा टिल्ट किंवा तिरका करूया आणि इझिली आपण प्रेस करून म्हणजे ह्याला आपण वॉल माउंटिंगला पण जोडू शकतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम किंवा लिनक्स पण चालू शकतो आहे, म्हणजे आपले इझिली सर्व प्रकारचे ॲप्लिकेशन ॲज अ लाईक रेग्युलर डेस्कटॉपसाठी आपण वापरू शकतो आहे। चला तर आपण बघूया ह्याच्या खालती म्हणजे बॉटम साईडला कोणकोणत्या प्रकारचे पोर्ट आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया। तर सर्वात प्रथम आपण लेफ्ट साईडला जर बघितलं तर हे जे बटन आहे ते ऑन ऑफचं बटन आहे, स्टील कलरमध्ये ऑन ऑफचं बटन दिसतंय। त्यानंतर USB 2.0चा एक पोर्ट आहे। त्यानंतर हे कॉम्पोर्ट म्हणजे CL9 पिनचे पोर्ट आहेत, याचा पण वापर आपण वेगळे डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जातो। त्यानंतर हे जर बघितलं तर गिगाबाईट लॅन कार्ड आहे म्हणजे लॅन पोर्ट आहे, याच्या थ्रू आपण इंटरनेट आणि नेटवर्किंगचा वापर करू शकतो आहे। आणि त्याच्या शेजारी जर बघितलं माईक आणि लाईन इन म्हणजे याला स्पीकर ऑलरेडी आहे पण ॲडिशनल जर तुम्हाला हेडफोन किंवा माईक जोडायचा असेल तर त्याचा वापर करू शकता। त्यानंतर USB 2.0, USB 3.0 आणि त्यानंतर HDMI पोर्ट थ्रू तुम्ही ह्याला TV, मॉनिटर किंवा ॲडिशनल कोणतंही प्रोजेक्टरसुद्धा जोडू शकता। त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे तो पॉवर प्लग आहे, याच्या थ्रू आपण आपल्या पॉज मशीनला पॉवर सप्लाय देऊन आपलं मशीन स्टार्ट करू शकतो आहे। तर अशा पद्धतीचं हे ईशे कंपनीचं पॉज मशीन रेग्युलर युजिंगसाठी तसेच कुठल्याही इंडस्ट्रियल किंवा कॉर्पोरेट युजिंगसाठी अतिशय छान आणि मल्टीटास्किंग आहे। थँक्यू।